आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे पांडवकालीन बारव आणि दर्गा परिसरातील वादाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 दिवसांपासून संवेदनशील वातावरण निर्माण झालं आहे। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटना आणि मुस्लिम समाज यांच्यातील मतभेदांमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणाच्या निषेधार्थ आमदार महेश लांडगे, आमदार संग्राम जगताप तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती। संभाव्य कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासनाने पांडवकालीन बारव परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता। दरम्यान संबंधित दर्गा परिसरात नमाज पठणासाठी वक्फ बोर्डाकडून परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती। या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच शेजारी मशीद असल्याने शिवाजी चौक परिसरातही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी करत दोनही समाजातील प्रमुख नागरिक, पदाधिकारी आणि प्रतिनिधींना चर्चेसाठी एकत्र बोलावलं। या बैठकीत सामंजस्याने तोडगा काढण्यात आला असून संबंधित ठिकाणी नमाज पठण होणार नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे। प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसला तरी मंचर परिसरात अद्याप तणावपूर्ण शांतता कायम असून पोलीस यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। समर्थ गावकरी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे, मंचर। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।